हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाओ. सर्वात प्रथम की खूप लोकांचं असं मेसेज किंवा खूप ताईंचे असे मेसेज होते, "ताई मूल होण्यासाठी तुम्ही जी सेवा दिली त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळी सेवा द्या." तर म्हटलं नक्कीच देते आणि खूप असे मेसेज आलेले की "ताई मूल होत नाहीये त्यासाठी ही सेवा करतोय, पण अजूनही कशी काहीतरी स्ट्राँग सेवा द्या. पण एक सांगू कोणतीही स्ट्राँग सेवा नसते. तुम्ही विश्वास ठेवला ना, तर कोणत्याही सेवेवरती असं नाहीये, कोणतीही सेवा करा. इव्हन तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींना आवाज दिला तरीही ती तिथपर्यंत तर सेवा पोहोचतेच. पण असं मी काकींशी बोलून घेतलं आणि काकींनी मला ही सेवा सांगितली. तर म्हटलं चला सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवलीच पाहिजे. तर काकींनी ह्या सेवा सांगितल्या त्या मी सांगते. सर्वात प्रथम मी पहिला माझा एक छोटासा अनुभव सांगते, त्याच्यानंतर सेवेला नक्कीच सुरुवात करते. एक अनुभव म्हणजे मी स्वतःही मूल मला म्हणजे बाळ माझं पटकनच राहिलं. त्याच्यात काही हेच नाही. पण म्हणतात ना मी समर्थ पोटात असताना स्वामीचरित्रचं पारायण मी स्वतःही केलेलं आहे. तशा प्रकारे काकींनी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सांगितलं. तर पारायण कसं करायचं? तर 108 वेळेला पारायण करायचं. हे पारायण तुम्ही केव्हाही करू शकता. जमल्यास तुम्ही एकादशी धरून हे पारायण केलं तर अतिउत्तम. पुत्र एकादशीपासून सुरुवात केली तर अतिउत्तम. पण हे पारायण करायच्या आधी जर तुम्हाला बाळ ठेवायचं इच्छा आहे, की मला आता बाळ ठेवायचं आहे म्हणजे अजून 2-3 महिन्याचा गॅप किंवा 6 महिन्याचा अशा प्रकारे तुम्ही जो काही विचार केला असेल त्या 3 महिने आधीपासूनच तुम्ही ही सेवा सुरू केली तर अतिउत्तम. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगलाच रिझल्ट मिळेल. आणि ज्यांना खरंच बाळ होत नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही अ, ही सेवा कधीही सुरुवात करू शकता. जमल्यास प्लीज एकादशी निमित्तानेच ही सेवा केली जाते. तर 108 पारायण करायचे आणि पुत्र एकादशी जर तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनाच माहिती असते. पुत्र एकादशीपासून जर सुरुवात केली तर अतिउत्तम. आता मला माहिती नाही पुत्र एकादशी कधी, जसं मला माहिती भेटते तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर पुत्र एकादशी निमित्ताने सुरुवात केली तरी काही हरकत नाही. पुत्र एकादशी दिवशी तुम्हाला 108 पारायण सुरू करायचं आहे. स्वामीचरित्र सारामृत आणि दुर्वा सप्तशती पाठ. तर स्वामीचरित्र सारामृताचं असं पुस्तक भेटतं. ते तुम्हाला 21 अध्याय असतात. हार्डली नवीन जे असतील सेवेकरी त्यांना 2 तास लागतात आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांना 1.5 तासामध्येही वाचून होतं. त्यात 21 अध्याय असतात. खूप छोटे अध्याय असतात. मी पुन्हा एकदा सांगते. मी एक डेमो देते तुम्हाला. बघा. आता हा पहिला अध्याय आहे. तर हे बघा. जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल म्हणून हे बघा. हल्ली हे 3 ते 4च पेज आहे. हे छोटे एवढंसं असतं. तर अशा प्रकारे आहे. 21 अध्याय तुम्हाला काढायचे, 108 पारायणं करायची आणि दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे. ह्याच्यात 14 अध्याय असतात, पण तुम्हाला 13 अध्याय करायचे. पहिल्या दिवशीच तुम्हाला 14 अध्याय करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 13 अध्याय करायचे. ते 108 होईपर्यंत म्हणजे 107 अध्याय म्हणजे 107 पारायण होईपर्यंत तुम्हाला 13 अध्याय काढायचे. 108व्या जेव्हा पारायण असेल तुमचं, तेव्हा तुम्हाला मात्र दिवस असेल म्हणजे जेव्हा 108वा दिवस असेल, तेव्हा तुम्हाला 14 अध्याय काढायचे पहिल्या दिवशी. नाहीतर तुम्हाला मधल्या टायमिंगमध्ये 13 अध्याय काढायचे. हे दुर्गा सप्तशती पाठ आहे. हे तुम्हाला पुस्तक आपल्या केंद्रामध्ये भेटू शकतं. जमल्यास तुमच्या जवळ कुठेही पूजा भांडार असेल, जिथे म्हणजे स्वामींचंच म्हणा किंवा कुठल्याही देवाच्या वस्तू भेटत असतील, तिथेही तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल असेल. ज्यांच्याजवळ घराच्या जवळ केंद्र नसेल किंवा मठ नसेल, तर त्यांना तिथेही भेटू शकतं. मठात मला माहिती नाही भेटतं की नाही, पण केंद्रात अवेलेबल असतात. कारण की अशा प्रकारे. तर तुम्हाला 108 दुर्गा सप्तशती करायची आणि स्वामीचरित्र हे तुम्हाला मूल होण्यासाठी सेवा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही-काहींचा हा डाऊट असतो, "ताई मी ऑफिसला जाते, मग मी कसं करू?" ऐका, जर तुम्हाला ऑफिसला जात असाल, तुमचं शेड्यूल बिझी असेल, तर तुम्ही पहिले स्वामीचरित्र करा आणि मग नंतर दुर्गा सप्तशती करा. तसंही केलं तरी चालेल. आणि जर खरंच त्यांना लवकर रिझल्ट पाहिजे, त्यांनी प्लीज सकाळी लवकर उठा. सकाळी जायच्या आधी तुम्हाला हार्डली 1.5 तास हे बघा शब्द आपले पटकन आपली ओळख होते आणि कसं होतं ज्यांची स्पीड वाढते ज्यांची स्पीड वाढते ना त्यांची पटापटा म्हणायला गेले तर पाऊण तासामध्ये पण तुमचं होऊन जाईल.
आणि आपल्याला काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील, तर थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट आणि सॅक्रिफाय ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला जमल्यास दुर्गा सप्ती सकाळी जमलं तर दुर्गा सप्तशतीचे पठण करा. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्राचं पठण केलं तरी चालेल. आणि तुम्हाला ह्याची मांडणी नाही करायची. पहिल्या दिवशी तुम्ही छोटीशी स्वामींची मूर्ती वगैरे ठेवून केलं तर, आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करतेवेळी तुमच्या स्वतः कुलदेवतेचा फोटो ठेवायचा आणि मग तुम्हाला हे पठण करायचे. हे पहिल्या दिवशी करायचे, लास्टच्या जे 108वं पारायण असेल तुमचं, 108वा दिवस असेल तेव्हा. बस हे अशा प्रकारे मध्यंतरी काळामध्ये तुम्हाला कुठेही मांडणी करायचं नाही. अशा प्रकारे ही सेवा आहे. 108 दिवसाची सेवा आहे. ही नक्की मनोभावाने आणि इच्छेने करा. लवकरच तुम्हाला अशी प्रचिती भेटेलच. त्याच्यानंतर गर्भपात होत असेल तर काय केलं पाहिजे? गर्भपात होत असेल तर ही एक सेवा आहे. जर तुम्ही केली तर खरंच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल. आपल्या घरात ज्याच्या घरात बाळकृष्ण असतं, बाळकृष्ण घ्यायचा, एक चौरंग घ्यायचा, त्या चौरंगावरती बाळकृष्ण ठेवायचा आणि 41 दिवसाची सेवा आहे. पहिल्या दिवशी तुमचे जे मिस्टर असतील त्यांच्याबरोबर तुम्हाला ही सेवा करायची. तुम्हाला पंचामृत करायचे. पंचामृताने तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी त्यांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करतेवेळी तुम्हाला अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्त तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. हे तुम्हाला 41 दिवस सेवा करायची. पहिल्या दिवशीच तुम्ही मिस्टरांना घेऊन करायचे. बाकीचे 40 दिवस तुम्ही स्वतः एकटं केलं तरी चालेल. अशा प्रकारे हे गर्भपात होत असेल तर ही सेवा करायची आहे. काही वेळी कसं होतं, काही वेळी बाळ राहतं, थोडे दिवस पुढे निघून जातं आणि त्याच्यानंतर गर्भपात होतं किंवा 1 महिने होते, 2 महिने होते, 3 महिने होतं, नाहीतर कधी-कधी 5 महिने होऊन पण नंतर काहीतरी असे समस्या येतात किंवा प्रॉब्लेम होतात, मग गर्भपात होतो. त्याच्यामुळे ही सेवा दिली आहे. गर्भपात होऊ नये म्हणून ह्या सेवा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला असा अभिषेक करायचे. त्याच्यानंतर गर्भपात होत असेल तर अजून एक छोटीशी सेवा आहे. तुमच्या घराच्या जवळ कुठेही पूजा भंडार किंवा कुठलंही दुकान असेल, आपलं छोटं किराणा मालाचं असतं, तिथे पण असतात काहीच्या दुकानामध्ये. तर तुम्हाला पंचरंगी दोरा माहिती असेल तर पंचरंगी दोरा आणायचा आहे. तो तुम्हाला दोरा कमरेत बांधायचा, पण तो कमरेत बांधायच्या आधी त्या दोऱ्यावरती तुम्हाला सेवा करायची आणि ती सेवा तो जो दोरा आहे तो तुम्हाला 9 महिने पूर्ण ठेवायचा आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची का तर तुमच्याबरोबर ती सेवेची जी बोलतात ना, जी स्ट्राँग पॉवर आहे ती तुमच्याबरोबर राहिली पाहिजे, म्हणून आपण ही सेवा करत आहे. तर पहिल्या दिवशी जो दोरा आहे तो तुम्हाला घालायच्या आधी तुम्हाला तो दोरा हातावर घ्यायची, स्वामी महाराजांच्या समोर बसायचे, आपला देवारा असेल त्यांच्या समोर बसायचे आणि तुम्हाला ही सेवा करायची. तर सर्वात पहिलं ही सेवा करतेवेळी बघा कसे करायचे. तुम्हाला हा मंत्र सांगते. हा मंत्र मी वरतीही लिहून देते. गर्भरक्षण मंत्र सांगते. "हेव तरी कुलके देशी नामरक्षाशी एवांताशा स्मरण मात्रेता गर्भभवती अक्षय." हा मंत्र म्हणायचा. हा जो वर तुम्हाला दिसतोय तो, आणि मी खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते तुम्हाला हा. आणि तुम्हाला रामरक्षा मंत्र म्हणायचा आहे. तो तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे. 10 वेळेला तुम्हाला आपण नॉर्मल बोलतो त्याप्रमाणे बोलायचं. 11व्या वेळी तुम्हाला फलश्रुती सकट बोलायचं आहे. कालभैरव अष्टका म्हणायचे, तेही तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि आपले स्वामींची मंत्र म्हणायचा आहे, तो पण 11 वेळेला 11 वेळेला माळ काढायची आहे. श्री स्वामी समर्थ असं बोलून हा दोरा जो हातात आहे त्या हातात घेऊनच ह्या सगळ्या सेवा करायच्या. पुन्हा सांगते, जो मी तुम्हाला मंत्र दिलाय तो तुम्हाला म्हणायचे. रामरक्षा मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचा आहे. रामरक्षा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. स्वामींची माळ तुम्हाला 11 वेळा काढायची. हे झालं अशा प्रकारे. आणि तुम्हाला मी गर्भरक्षण मंत्र हे म्हटलंय ते 108 वेळा म्हणायचं आहे. ही जी पॉवर आहे ही तुमच्याबरोबर राहते, म्हणून ही तुम्हाला कमरेत बांधायची. तुमची 9 महिने कंप्लीट होईपर्यंत तुमच्याबरोबर जी पॉवर आहे, जे तुमच्या सेवा आहे ती तुमच्या भोवती राहील आणि तुमचा गर्भपात होणार नाही, ह्याच्यासाठी ही सेवा आहे. तर अशा प्रकारे सेवा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा आणि लवकरच त्याची तुम्हाला फलप्राप्ती होईल. बालकृष्णाची ही सेवा करा, कारण की बालकृष्णाने खरंच तुमच्या घरात बालकृष्ण हा नांदेलच, किंवा जे ही लक्ष्मी असं, लक्ष्मी ही नांदायला भाग्य लागते. कोणाच्याही घरात लक्ष्मी येत नसते असं. पण लवकरात लवकर श्रद्धेने आणि बोलतात ना विश्वासाने ही सेवा करा. लवकरच त्याची फलप्राप्ती नक्कीच होईल. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. आणि खरंच तुमच्या मी कमेंट ऐकायला खरंच जशा मी आत्ता हा कमेंट वाचते, की ताई मी नक्की ही सेवा करणार आहे, ताई मी आत्तापासून करणार आहे, तेव्हापासून करणार आहे, आहे असं आहे का, ते तसं बोलू का? तर अशा प्रकारे सेवा करतेवेळी जसं तुम्ही मला सांगताय तशी ही सेवा इच्छेने करा आणि खरंच त्याची फलप्राप्ती तुम्हाला होईलच. आणि इतकं म्हणेन कमेंट ऐकायला मी उत्सुक आहे, की नक्की कधी तुम्ही सांगताय ताई खरंच बाल झालं, मला मुलगी झाली, मला मुलगा झाला. तर हे मला ऐकायचे आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.